पप्पा ते दोन वडीला काम पाणी आहे. आता आलो आपण शेतामध्ये. तर शेतामध्ये काय करतो, शेतामध्ये थोडं आपण चल मोटर लावतो. तू म्हणलं बराबर आहे ना, हे बुजल्या नाही तिकडे पाणी जाते ना. हा जाते ना, हे पाणी होऊ दे ना इकडं. हे गेली नंतर आपण इथं बसू जातो म्हणजे बुजल्यावर मग इकडे जाते पाणी. बरं पाणी येणार गजर. बरं बरं. पण तिकडे अजून जास्त करायला लागते. चला आम्ही बाजूला चला. हा मित्रांनो, आज राधिका आल्या शेतामध्ये. पहा, शेतामध्ये अशा पद्धतीने आमची हळद आहे. हळद ही थोडीशी लांबणीवर, म्हणजे उदाहरणामध्ये हळद थोडीशी लेट लावल्या कारणाने अशा पद्धतीने ही हळद तुम्हाला दिसते पहा आमच्या ब्लॉगमध्ये. पहा मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं असतं एकदम फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की ब्लॉग हे आमच्या भागातील विविध घटकावर, उदाहरणामध्ये माझ्या जीवनात, कारण एकदम पावसाचे पाणी जास्त प्रमाणामध्ये पडल्यानंतर या ठिकाणी पाणी जास्त होते. त्याच्यामुळे ही पाण्याची प्रक्रिया ही अल्प प्रमाणात, म्हणजे पाणी कमी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मध्यस्थी तुम्हाला दिसताना मित्रांनो हे आहे, या ठिकाणी पहा आम्ही मध्यस्थी या ठिकाणी आंतरपीक घेतला केळीमध्ये. तर आंतरपीक घेत असताना हे आहे मूग. ओके, जे वरच्या भागावर किंवा ज्या ठिकाणी वरच्या उमाटाला दिसतो मूग लावलेला आहे, तर कारण कमी पाण्यावर सुद्धा मूग पावसाळ्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही मूग लावण्याचा प्रयत्न केला आहे. जे मूग लावण्याची प्रक्रिया कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. ठीक आहे, तर पहा पुढे काय होते ते. लाल मिर्च म्हणायला. लाल हा परायले इकला का इकला इकडे हा इकला. थांबत जाय. पप्पा ते दोन वडीला काम पाणी येणं झालं. ते तर केर आहे ना. खाली कट. ते म्हणतात ना, येवलूशे हात आणि डोंगरा एवढा भार. पहा या ठिकाणी या छोट्या हाताने तिने पाण्याचे जे चाल असते, ते पाण्याची चाल काढण्याचा ती प्रयत्न करत आहे. मी काढत होतो पण ती मला काढू देत नाही. पप्पा मीच काढतो, चला काय हरकत नाही. आजचा दिवस आहे, कारण आज सुट्टी आहे, म्हणून तिने शेताकडे आलेली आहे. तर काढू द्या. पहा ते अशा पद्धतीनं पाण्याचा चाल कसं काढते ते पहा. समजून येऊ दे.
समोर आहे ते का? छान मोठं. हे असं काय करायला? म्हणजे इकडं पाणी टाकणं का म्हणून? ठीक आहे, झालं पाणी द्यायचं. इकडं पाणी आहे. आता असं हां मीठ टाक. देतो सांग, त्यातून सांग, त्या पाण्यापासून सांग काय करायचं. आधी का लाईट गेली? नाही, तू म्हणलेलं आधी का लाईट गेली, चल मोटर लावतो. तू म्हणलं बराबर आहे हां. मात्र हे बुजल्याने तिकडं पाणी जाते ना. हा जाते ना, हे पाणी होऊ दे ना इकडं, हे गेली की नंतर आपण इथं बुजू जातो माझ्यावर, बुजल्यावर मग इकडे जाते पाणी. बरं इकडं पाणी येणार गरजेचं. बरं बरं. पण तिकडं अजून जास्त करायला लागते. येणार मग येते पाणी. हो 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 चल ये. तुला मग टाइमपास लागते त्याच्यासाठी. बरं टाइमपास करून नाही याच्यानं देऊ तसं. यालाच द्या. हां ही आहे बघा आमची म्हैस राधिका. या ठिकाणी म्हैसीला काय चारा वगैरे गजऱ्याचं धाडं टाकताना पहा, ते एकदम कशा पद्धतीनं ओढून घेते आणि त्या ठिकाणी अचंबित होऊन राधिका या ठिकाणी या ठिकाणी अशाच पद्धतीनं जे गजरा गवत आहे ते गजरा गवत टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. कारण मसाड ही फक्त सर नको लई टाइम लागते ते टाकून आपल्या डे आहे. चल तुला वाटलं व्हिडिओ करू नको, मला ती नाही आहे त्याच्यानं मोबाईलने व्हिडिओ करू नको मला. बोलणं पण दिसत नाही का दिसत. पाणी देता देता लाईट झाली हाफ. चला आपण लावूया मोटर. तर लाईट हाफ काय झाल्या कारणाने आता मोटर लावत आहोत. लाईट आलेली आहे आणि आपण लावली आहे मोटर. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला एक संधी असते, त्याच पद्धतीनं आनंद घेण्याची सुद्धा एक संधी येते. त्या संधीचं सोनं आनंदाच्या रूपामध्ये केलं पाहिजे. ते आपला परिवार आपण जास्तीत जास्त कशा वेळ आपल्या मुलांना द्यावा हेच एक अतिशय महत्त्वाचं असते. कारण हे सुख आणि दुःख हे पुन्हा पुन्हा येत नसतात, हे एकवेळेस येतात, परंतु त्यांच्यावर मात करणं तेवढंच गरजेचं असते. ओके, मला एवढं समजते की बा संपत्तीपेक्षा संतती अतिशय महत्त्वाची असते. दिसेल तुला मला खबर ना. औषध सोडून औषध सोडायचं. पाणी दिली की मधात लई पाणी दिली की लई भारी आहे बघ ना. थोडा लई पाणी द्यायचं.
पहा मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे आता व्हळ. आणि व्हळचा अर्थ असा होतो की सतत वाहत राहणारे पाणी म्हणजे त्याला व्हळ असे म्हणतात. आणि सतत जुनं आंदेगाव ते बुरकवाडी म्हणजे नवीन आंदेगाव या दोन्ही गावाच्या मध्ये वाहणारा व्हळ आहे. तो सतत पाणी वाहत असते आणि अतिशय नितळ पाणी आहे. आणि या पाण्यामुळे बरेच आमच्या बुरकवाडी नवीन आंदेगाव तसेच जुनं आंदेगाव या दोन्ही गावकऱ्यातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होत असतो. विशेषतः दरेसरसम या ठिकाणी असणारा तलाव, या तलावाचा जो सांड तलाव आहे त्यांचा जो निचरा होऊन या ठिकाणी पाणी येत असते आणि सतत 12ही महिने पाणी येत असते. म्हणजेच पावसाच्या पाण्याला पाणी हे भिडत असते. म्हणून यांचा बराच फायदा या ठिकाणी हिमायतनगर खडकी इथपर्यंत होताना आपल्याला दिसून येतो. आणि या ठिकाणी राधिका आपली येताना दिसते. राधिकाला जायचं आहे घराकडे. आम्ही चाललो आता घराकडे. आणि या ठिकाणी पाहू शकता आता पुढे घराकडे जात असताना कोणकोणते आमच्या भागातील पीक कसे आहेत हे तुम्हाला दिसताना पाहता. बोट आहे ना बोट सेंटर बोट इथून काय ऑप्शन घ्यायचं चालते. 3 मिनिट झाले की गेला आता चल माय वाट बघ पण तेरे शहर कोणाचा ऊस आहे? यायचा ऊस आहे? हो हा हा चला 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 आम्ही बाजूला का चला चला